तर एफआयआर दाखल करून घेण्यात आलेला नाहीये, मात्र रोहित पवार यांनी दिलेली तक्रार ही स्वीकारण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली। तक्रार तपासली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करू असं देखील मुंबई पोलिसांनी सांगितलंय। तर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झालेले आपण बघतोय। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताविषयीचे पुरावे असताना देखील पोलीस काहीच कारवाई का करत नाहीत असा सवाल देखील रोहित पवार यांनी विचारलाय। तर यावेळेला आमदार अमोल मिटकरी हे देखील चांगलेच आक्रमक झाले। रोहित पवार आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली आहे। डीजीसीए आणि बीएसआरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यावरून पोलीस स्थानकामध्ये रोहित पवार आणि पोलीस यांच्यामध्ये ही बाचाबाची झालेली आहे। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे विधिमंडळामध्ये दाखल झालेत।